गटवाडीचे शॉट हा चषकातील अंतिम सामना दोन्ही तुल्यबळ संघ आमने सामने नागझण विरुद्ध चंडीगड रॉयल्स वैयक्तिक पहिल्यांदा संघाकडून पहिला षटक घेऊन होता तो स्वरूप आणि त्याचं स्ट्राईक करतो अक्षय एक चांगला फलंदाज तितका चांगला गोलंदाज आमने सामने पाहूयात कोण कोणावरती भारी पडतो आणि आता मात्र पहिलाच अवांतर चेंडू येतोय स्वरूप याच्याकडून स्वरूप तो अक्षय आणि सूर्य फटका दोन धावांसाठी धाव फलक पुढे जात आहे धाव संख्या होते 5 थोडस विरामानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये सूर्यचा फ्लिक चेंडू आणि निर्धाव चेंडू अक्षय काहीसा नाराज आपल्या फटक्यावरती पुन्हा एकदा स्वरूप तू अक्षय आणि पुन्हा एक सूर्य चेंडू हा देखील चेंडू जातो निर्धाव आणि आता मात्र आत्मविश्वास उंचावतो तो स्वरूपचा 5 झाला आहे स्वरूप तो अक्षय आणि आता सुरेख फटका 2 धावांसाठी आणि कमबॅक करतो तो अक्षय तेजस मोबाईल ठेव धाव संख्या झाली आहे ती 7 षटकातील आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे षटक संपतंय एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते 7 बिनबाद 7 आणि आता मात्र स्ट्राईक वरती येतोय स्ट्राईक वरती येतो सुमन एक चांगला फलंदाज एक उत्कृष्ट असा फलंदाज आणि वैयक्तिक पहिल्यांदा संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय शुभम समान ताकदीचे हे दोन्ही खेळाडू आणि आता मात्र इथे मुश्किल होते आणि 2 धावा मिळतात ते सुमनला दरम्यान काही चर्चा होतीये आणि त्या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतीये शुभम तो सुमन आणि आता मात्र पंच राजेश यांच्या घोषित करतात एक अवांतर धाव मिळतीये आणि संघ धाव संख्या होते ती 10 बिनबाद 10 पुढील चेंडू आणि पुन्हा एक अवांतर धाव काय सफर पडतोय तो गोलंदाज आणि या चेंडूवरती मिळतात 2 धावा पुढील चेंडू शुभमचा सुमनसाठी पाहूयात सुमन किती धावा या चेंडूवरती कमावतो आणि त्याला सुरेख असा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू निर्धाव जातो चेंडू आणि कमबॅक करतो त्या शुभम पाहूयात पुढील चेंडू आणि आता मात्र एसटी चेक होतोय तो सुमन आणि मोठी धक्का बसतोय तो नागझण संघाला आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये उतरतोय बॅट्समनने प्रतिनिधी अनिकेत स्ट्राईक करतोय तो अनिकेत पाहूया अनिकेत आपल्या संघासाठी किती योगदान देतोय धावांच्या चौकामध्ये आणि पहिला चेंडू येतो निर्धाव दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि पंच संचित यांचा निर्णय येतो आउट ट्रिपल येतो संकेत 13
फेरा आणि रॉयल संघ कमबॅक करताना दिसतोय आणि आता मध्ये स्ट्राईक वरती आहे तो अक्षय. एकूण 3 धावा मिळतात अक्षयला, 1-9 +2 अशा 3 धावा मिळतात अक्षयला. धावसंख्या होते 16. हाणामारीचं षटक प्रगती पथावरती, शेवटचा षटक. या षटकामध्ये किती धावा कमावतो अक्षय काय करतोय? आणि पुन्हा एक इतकंच कौशल्यपूर्ण फलंदाजी करतोय तो अक्षय. पण आता मात्र हा चेंडू निर्धाव, पहिला चेंडू निर्धाव येतोय या षटकातील आणि पुन्हा एक फटका काही संघाच्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय रॉयल संघाकडून आणि धावसंख्या पुढे सरकते 21. पुढील चेंडू आणि पुढील धाव त्यांचे दोन्ही हे सलामीचे फलंदाज हे आव्हान पेलतात का आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतात का. आणि पहिला चेंडू जातोय वाईट. अवांतर धावेने संघाचं खातं ओपन होतंय. बाउंड ट्रॅक वरती आहे तो अक्षय. हा तोच खेळाडू ज्याने फलंदाजी करताना खूपच चांगली फलंदाजी दाखवली आणि त्यांचा अनिकेत मोहिते यांच्याकडून कॉल येतोय 1 धावेचा. पुन्हा एकदा रामू स्ट्राईक वरती तयार. अक्षय ठेव रामू आळता होतोय, जोरदार फटका होतोय 2 धावांसाठी. खरोखर उत्तम असं प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला माणसां संघाकडून. सुरेख असं क्षेत्ररक्षण होत ते पुन्हा एकदा. आणि आता मात्र एक अवांतर धाव येते वाईच्या स्वरूपामध्ये. धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या झाले 5. बिनबाद 5. पहिले षटक प्रगती पथावरती अक्षय 2. रामू पाहूयात रामू या षटकामध्ये किती धावा कमवतो आणि सुरेख फटका रामूचा तितकाच सुरेख असं क्षेत्ररक्षण होतं परंतु तो प्रयत्न नाकाम झालाय आणि 4 धावा मिळतात रामूला. पहिला चौकार येतो रामूच्या बॅटमधून आणि आता मात्र रामूचं मनोबल वाढलेलं दिसतंय, आत्मविश्वास वाढलेला दिसतोय. प्रयत्न चांगला होता आणि या प्रयत्नामध्ये 2 धावा मिळतात रामूला. धावफलक पुढे सरकते. धावसंख्या झाले 11. बिनबाद 11. अजूनही पहिले षटक चालू. अक्षय टू रामू फटका सीमा पार होतो. पुन्हा एक चौकार. आता मात्र रामूची बॅट टळताना दिसतीये. काही करून मागच्या संघाला रामूच हे आव्हान प्रयत्न करत जावा आणि आता मात्र बॉल ट्रॅक वरती येतो बॉलरने. सिद्धू पहिला चेंडू नो चेंडू 2 निर्णय काय होतील पंच. अंपायर अनिकेत मोहिते यांचा निर्णय होतोय 1+1. अवांतर धावांनी सुरुवात करतोय तो सिद्धू एक्स्ट्रा देल 12 आणि स्ट्राईक करतो तो अजय. एक चांगला एक शांत फलंदाज अजय. सिद्धू अजय आणि सुंदर फटका सीमा पार आणि येतोय चौकार. पहिलाच चौकार येतो अजयच्या बॅट मधून. आता मात्र अजय आणि आता मात्र अजय त्रिफळा शिकवतोय आणि संघाला पहिला धक्का बसतोय अजयच्या स्वरूपामध्ये. मोठा धक्का म्हणता येईल आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये उतरतोय साहेब. 3 बाकी आहेत ना. 3 मध्ये 1 बसवायचे म्हणा. 2 मध्ये 1 बसवायचे चालेल. दरम्यान पुण्याचा सामना सुरू होतोय. अंतिम फेरीचा सामना पहिला चौकार बॅट्समनने म्हणे 2 आले तरी काय टेन्शन नाही. चेंडू सिद्धूचा
आणि साहिलच्या बॅट मधून आणि आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 29 आणि आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता 5 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडू 5 धावा स्ट्राईक वरती आहे तो रामू एक उत्कृष्ट फलंदाज रामू आणि त्या समोर आव्हान आहे ते सुमनचा पहिला चेंडू होतोय वाईट चेंडू एक अवांतर धाव मिळते समीकरण बदलतंय आणि हा नो चेंडू पण घोषित करतायत आणि आता मात्र 3 धावांची गरज आहे ती चषकाचे मानकरी ठरलेला आहे तो चंदीगड रॉयल्सचा संघ आणि मार्जिन संघाचा इथे पराभव होतोय मार्जिन संघाचे खूप खूप अभिनंदन आणि चंदीगड